स्वागत आहे आपल्या सर्वांचं डीप स्टडी या यूट्यूब चॅनलवर. या यूट्यूब चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहोत. जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे. वळूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 13 जुलै 2021 यावरच्या ज्या काही न्यूज आहे त्या तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. सर्वात प्रथम आपण 12 जुलै 2021ला ज्याही न्यूज पाहिलेल्या होत्या त्यावरील क्वेश्चन पाहूया. मग नंतर 13 जुलै 2021 यावरच्या न्यूज पाहूया. बघा आपण नवीन जेही राज्यपाल झालेले आहे त्यावर रिव्हिजन करत आहोत. हा कंटिन्युअस आपला 5वा दिवस आहे. बघा, कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत झाले. मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल. मिझोरम राज्याचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंबनपती. हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आलेकर. गोवा राज्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई. त्रिपुरा राज्याचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या. झारखंड राज्याचे राज्यपाल रमेश बाईस. हरियाणा राज्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय. बघा एक वेळा पुन्हा, कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत. मध्य प्रदेश राज्याचे राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल. मिझोरम राज्याचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंबनपती. हिमाचल प्रदेश राज्याचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आलेकर. गोवा राज्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई. त्रिपुरा राज्याचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या. झारखंड राज्याचे राज्यपाल रमेश बाईस. हरियाणा राज्याचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय. बघा, यावर आपण यासाठी कंटिन्युअस रिव्हिजन घेत आहोत कारण हे जे राज्यपाल आहेत नवीन झालेले हे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण झालेले आहे. यावर आपल्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारू शकतात म्हणून आपण यावर कंटिन्युअस रिव्हिजन करत आहोत. नेक्स्ट बघा, आजचा पहिला क्वेश्चन, राष्ट्रीय मत्स्य उत्पादन दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय मत्स्य उत्पादन दिवस कधी साजरा केला जातो? तर इथे आपला राईट आन्सर आहे 10 जुलैला राष्ट्रीय मत्स्य उत्पादन दिवस साजरा केला जातो. नंतर 11 जुलैला आपण कोणता दिवस पाहिलेला होता? जागतिक लोकसंख्या दिन. जागतिक लोकसंख्या दिन आपण कधी पाहिलेला होता? 11 जुलैला. नंतर बघा 2 जुलैला आपण कोणता दिवस पाहिलेला आहे? 2 जुलैला आपण जागतिक क्रीडा पत्रकार दिन. जागतिक क्रीडा पत्रकार दिन आपण 2 जुलैला पाहिला. नंतर 11 जुलैला आपण कोणता दिवस पाहिलेला होता? जागतिक लोकसंख्या दिवस. 3 जुलैला कोणता दिवस पाहिला आपण? आंतरराष्ट्रीय सनदी लेखपाल दिन. 3 जुलैला आपण आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था दिन. आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था दिन आपण कधी पाहिला? 3 जुलैला. ॲक्च्युअलमध्ये हा दिवस दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी हा दिवस येतो. हा फिक्स नाही 3 जुलैलाच येणार म्हणून. हा दिवस दरवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या शनिवारी येतो आणि या तारखेला तो 3 जुलैला आलेला होता म्हणून आपण आंतरराष्ट्रीय सहकारी दिन या वर्षी 2021ला कधी साजरा केला? 3 जुलैला. आणि 10 जुलैला आपण राष्ट्रीय मत्स्य उत्पादन दिन पाहिला. 1 जुलैला आपण कोणकोणते दिवस पाहिले आठवत असेल तर? बघा, 1 जुलैला आपण राष्ट्रीय टपाल दिन पाहिला. 1 जुलैला आपण राष्ट्रीय टपाल दिन. तसेच 1 जुलैला आपण महाराष्ट्र कृषी दिन पाहिला. तसेच 1 जुलैला आपण राष्ट्रीय चिकित्सा दिन पाहिला आणि राष्ट्रीय सनदी लेखपाल दिन सुद्धा 1 जुलैला पाहिलं. नंतर 2 जुलैला आपण काय पाहिलं होतं? जागतिक क्रीडा पत्रकार दिन. 3 जुलैला आपण आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था दिन. 6 जुलैला आपण कोणता दिवस पाहिला? जागतिक पशुजन्य दिन. जागतिक पशुजन्य दिन कधी पाहिला आपण? 6 जुलैला. नंतर 10 जुलैला आपण कोणता दिवस पाहिला? 10 जुलैला राष्ट्रीय मत्स्य उत्पादन दिन. आणि 11 जुलैला कोणता दिवस पाहिलेला आहे? जागतिक लोकसंख्या दिन. ठीक आहे. नेक्स्ट बघा, व्हिएतनाम देशाचे नवीन पंतप्रधान कोण झाले? व्हिएतनाम देशाचे नवीन पंतप्रधान कोण झालेले आहे? फाम मिन चिन हे व्हिएतनाम देशाचे नवीन पंतप्रधान झाले. तर व्हिएतनाम देशाचे प्रेसिडेंट कोण आहे? व्हिएतनाम देशाचे काय म्हणतात त्याला? प्रेसिडेंटला राष्ट्रपती. व्हिएतनाम देशाचे राष्ट्रपती कोण आहे? नगुएन झुआन फुक हे राष्ट्रपती आहे व्हिएतनाम देशाचे. फाम मिन चिन हे व्हिएतनाम देशाचे पंतप्रधान आहे. नंतर बघा, नफ्ताली बेनेट हे इस्रायल देशाचे पंतप्रधान झाले. इस्रायल देशाचे पंतप्रधान कोण झाले? नफ्ताली बेनेट. नंतर बघा, आय हर्जोग हे कोण आहे? हे प्रेसिडेंट आहे इस्रायलचे. इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आय हर्जोग. आणि नफ्ताली बेनेट हे पंतप्रधान झालेले आहे इस्रायल या देशाचे. आता इथे इस्रायल शब्द आलेला आहे तर इस्रायल या देशाची राजधानी कोणती आहे? जेरुसलेम ही इस्रायल देशाची राजधानी आहे. आणि चालन तेथे सकेल चालतात. सकेल. बघा, इस्रायल देशाचे नवीन पंतप्रधान कोण आहे? नफ्ताली बेनेट. आणि तेथे नवीन राष्ट्राध्यक्ष सुद्धा झालेले होते जे कोण आहे? आय हर्जोग. तसेच बघा, इथे आलेलं होतं इस्रायल देशाचे
राजधानी कोणती आहे? जेरुसलेम. आणि सखेल तिथे चालतात. नंतर बघा व्हिएतनामचे नवीन पंतप्रधान कोण झाले? फाम मिन चिन. आणि तिथे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? नगुएन झुआन फुक. नगुएन झुआन फुक हे तिथे राष्ट्रपती आहे व्हिएतनाम देशाचे. व्हिएतनाम देशाची राजधानी हनोई आहे. हनोई. आणि डॉंग तिथे चालतात. डॉंग तिथे काय चालतात? चालतात. ठीक आहे व्हिएतनाम देशाला. नेक्स्ट बघा, कोणत्या देशाने कर धोरण आणि हवामान बदल विषयी G20 देशांसाठी उच्चस्तरीय कर परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला? कोणत्या देशाने कर धोरण आणि हवामान बदल विषयक G20 देशांसाठी उच्चस्तरीय कर परिसंवाद कार्यक्रम आयोजित केला? तर इथे आपला राईट आन्सर आहे इटली या देशाने. कोणी केलेला आहे? इटली या देशाने. आता बघा इथे G20 आलेला आहे. G20 आलेला आहे. तर हे G20 समिट कुठे कुठे होत आहे आणि कोणत्या क्रमांकाची ॲडिशन कोणता देश करत आहे हे आपण पाहणार आहोत. बघा 16व्या क्रमांकाची 2021 ची 16व्या क्रमांकाची 2021 ची G20 समिट कुठे होणार आहे? इटलीला होत आहे. 16व्या क्रमांकाचा 2021 चा G20 समिट कुठे होत आहे? इटलीला. नंतर बघा 17व्या क्रमांकाचा 2022 ला जो G20 समिट होणार आहे तो कुठे होणार आहे? इंडोनेशियाला. नंतर 18व्या क्रमांकाचा 2023 ला G20 समिट कुठे होणार आहे? भारतात. आणि 19 क्रमांकाचा 2024 चा G20 समिट कुठे होणार आहे? ब्राझीलला. बघा एक वेळा पुन्हा, इटलीला 16व्या क्रमांकाचा 2021 चा G20 समिट होणार आहे. 17व्या क्रमांकाचा इंडोनेशियाला 2022 ला होणार आहे. भारतामध्ये 18व्या क्रमांकाचा 2023 ला G20 समिट होणार आहे. ब्राझीलला 19 क्रमांकाचा 2024 चा G20 समिट होणार आहे. नेक्स्ट बघा, संघाई सहकार्य संघटना. संघाई सहकार्य संघटना देशांच्या प्रमुखांची शिखर बैठक कुठे होणार आहे? संघाई सहकार्य संघटना म्हणजे SCO, संघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, देशाच्या प्रमुखांचे शिखर परिषद कुठे होणार आहे हे आपल्याला क्वेश्चन आहे. तर इथे आपला राईट आन्सर आहे तजाकिस्तानला. कुठे होणार आहे? तजाकिस्तानला. आता बघा तजाकिस्तानची राजधानी कोणती आहे? दुसान्बे. आणि इथेच तो जो संघाई सहकार्य संघटना देशांच्या प्रमुखाची शिखर बैठक आहे ती दुसान्बे म्हणजे तजाकिस्तान या देशाला होणार आहे. तजाकिस्तानच्या राजधानीला दुसान्बेला होणार आहे. दुसान्बे ही राजधानी आहे तजाकिस्तानची. आणि चालन तेथे सामोनी चालते. चालन कोणते चालतात? सामोनी. ठीक आहे. नेक्स्ट बघा किर्गिस्तान. नेक्स्ट काय आलेला आहे? किर्गिस्तानची राजधानी बिशकेक आहे. किर्गिस्तानची राजधानी बिशकेक आहे. आणि सोम तिथे चालतात. किर्गिस्तानची राजधानी बिशकेक आणि चालन तिथे सोम चालतात. नंतर बघा अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे. आणि चालन तिथे अफगाणी चालते. नंतर बघा उझबेकिस्तानची राजधानी तास्केंट आहे. उझबेकिस्तानची राजधानी तास्केंट आणि सोम तिथे चालतात. चालन कोणते चालतात? सोम. नेक्स्ट बघा, इंटरनॅशनल एर्गोनॉमिक्स असोसिएशन या संस्थेच्या वतीने 2021 इंटरनॅशनल एर्गोनॉमिक्स असोसिएशन किंग फार पुरस्कार कोणाला देण्यात आला? 2021 IEA किंग फार पुरस्कार कोणाला देण्यात आला? जो कोणत्या संस्थेच्या वतीने देण्यात येतो? इंटरनॅशनल एर्गोनॉमिक्स असोसिएशन या संस्थेच्या वतीने. तर हा कोणाला देण्यात आलेला आहे? वीना भाटिया यांना. कोणाला? वीना भाटिया यांना. आता बघा मी हे जे ऑप्शन घेतलेले आहे अनुप्रिया सिंग पटेल, मीनाक्षी लेखी आणि अन्नपूर्णा देवी या सर्व महिला मोदी मंडळातील राज्यमंत्री महिला आहे. मोदी मंडळातील राज्यमंत्री महिला आहे. बघा टोटल 7 महिला ज्यांची निवड ॲज अ राज्यमंत्री म्हणून निवडल्या गेलेली आहे. मोदीजींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री महिला किती आहे? टोटल 7 आहे. बघा मीनाक्षी लेखी विदेश मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय राज्यमंत्री, विदेश मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालय राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, अनुप्रिया सिंग पटेल वाणिज्य मंत्रालय राज्यमंत्री, अन्नपूर्णा देवी शिक्षण मंत्रालय राज्यमंत्री, दर्शना विक्रम जरदोज रेल्वे मंत्रालय आणि वस्त्रोद्योग मंत्रालय राज्यमंत्री, प्रतिभा भौमिक सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय राज्यमंत्री, शोभा करंदराजे किसान कल्याण मंत्रालयाची राज्यमंत्री, डॉक्टर भारती प्रवीण पवार स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची राज्यमंत्री. पुन्हा एक वेळा बघा, मीनाक्षी लेखी विदेश मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाची राज्यमंत्री, अनुप्रिया सिंग पटेल वाणिज्य मंत्रालयाची राज्यमंत्री, अन्नपूर्णा देवी शिक्षण मंत्रालयाची राज्यमंत्री, दर्शना विक्रम जरदोज रेल्वे मंत्रालयाची आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची राज्यमंत्री,
प्रतिभा भौमिक सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाची राज्यमंत्री, शोभा करंदराजे किसान कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री, डॉक्टर भारती प्रवीण पवार स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री. नेक्स्ट बघा कंटिन्यूअस मी हे जे मंत्रिमंडळातील मोदीजींच्या मंत्रिमंडळातील राज्यमंत्री महिला आहे हे सुद्धा मी तुम्हाला लगातार 3 दिवस प्रोव्हाइड करणार आहोत, कारण या महिला तुम्हाला विचारू शकतात आणि या किती महिला आहे, टोटल 7 हे सुद्धा आठवण ठेवा. नेक्स्ट बघा 21वा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी उत्पादन दिन कधी साजरा 21वा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी उत्पादन दिवस 2021 ला कोणत्या राज्यात साजरा केला गेला? 21वा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी उत्पादन दिवस 2021 ला कोणत्या राज्यात साजरा केला गेलेला आहे? तर इथे आपला राईट आन्सर आहे कुठे साजरा केलेला गेलेला आहे हा दिवस? मणिपूर येथे. 21वा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी उत्पादन दिवस 2021 ला कोणत्या राज्यात साजरा केला गेला? मणिपूर या राज्यात. कुठे? मणिपूर या राज्यात. आता बघा इथे मणिपूर का आलेला आहे? मणिपूरची राजधानी इम्फाल आहे. मणिपूरची राजधानी इम्फाल आणि तिथे राज्यपाल कोण आहे? नजमा हेपतुल्ला या तिथे राज्यपाल आहे आणि मुख्यमंत्री कोण आहे? एन बिरेन सिंग हे मुख्यमंत्री आहे. नंतर बघा मेघालयाची राजधानी कोणती आहे? शिलाँग. मेघालयाची राजधानी शिलाँग आहे आणि तिथे जे राज्यपाल आहे ते सत्यपाल मलिक आहे आणि मुख्यमंत्री कोण आहे तिथे? कोनार्ड संगमा. बघा मेघालयाची राजधानी शिलाँग, राज्यपाल सत्यपाल मलिक आणि कोनार्ड संगमा हे सीएम आहे. नंतर बघा त्रिपुराची राजधानी अगरतला. त्रिपुराची राजधानी काय आहे? अगरतला आणि तेथे जे राज्यपाल आहे ते कोण आहे? सत्यदेव नारायण आर्या. त्रिपुराचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्या आणि तिथे जे सीएम आहे ते बिप्लब कुमार देव. नंतर बघा मिझोरम राज्याची राजधानी आयझॉल आहे आणि तेथे गव्हर्नर कोण आहे? म्हणजेच राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंबनपती हे काय आहे? हे राज्यपाल आहे मिझोरम राज्याचे आणि झोरमथांगा तेथे सीएम आहे. आशा करतो तुम्हाला सेशन आवडत असेल. जर तुम्हाला सेशन आवडत असेल तर सेशनला नक्की लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन प्राप्त होईल. बघा तुम्ही जर लाईक बटनला प्रेस केलं तर मला माहिती होणार तुम्हाला सेशन आवडत आहे म्हणून. त्यासाठी तुम्हाला लाईक बटनला प्रेस करावा लागेल, जेणेकरून मला माहिती होणार तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडत आहे. नेक्स्ट बघा आजची पहिली न्यूज. सर्जनशील अर्थव्यवस्था या क्षेत्रात तरुणांना पुढाकार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी युनेस्को बांगलादेश बंगाबंधू शेख मुजीबुर रहमान आंतरराष्ट्रीय पारितोषिक नावाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्थापित केला. काय केलेलं आहे बघा? सर्जनशील अर्थव्यवस्था या क्षेत्रात तरुणांना पुढाकार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी युनेस्कोने काय केलेलं आहे? युनेस्को बांगलादेश बंगाबंधू शेख मुजीबुर रहमान आंतरराष्ट्रीय पारितोषिक नावाने आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्थापित केलेला आहे. आता युनेस्कोचा फुल फॉर्म युनायटेड नेशन एज्युकेशन सायन्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. युनायटेड नेशन एज्युकेशन सायन्स अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणू शकतो संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना. ठीक आहे, युनेस्को. आता युनेस्कोची स्थापना कधी झालेली होती? कधी झालेली आहे युनेस्कोची स्थापना? 16 नोव्हेंबर 1945 साली. 16 नोव्हेंबर 1945 साली युनेस्कोची स्थापना झाली आणि याचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिसला, जे कुठे आहे? फ्रान्सला. फ्रान्सला याचे मुख्यालय आहे आणि याचे जे डायरेक्टर जनरल आहे म्हणजेच महासंचालक कोण आहे? अँद्रे अजुले हे याचे काय आहे? डायरेक्टर जनरल आहे म्हणजेच महासंचालक. नेक्स्ट बघा चक्रात देहरादून येथे सैवाक, नेचा आणि कवक या पुष्पहीन वनस्पतीच्या जवळपास 50 प्रजातीच्या संग्रह असलेले भारतातील पहिले क्रिस्टोग्रामिक उद्यान तयार करण्यात येत आहे. बघा एक वेळा चक्रात देहरादून येथे सैवाक, नेचा आणि कवक या पुष्पहीन वनस्पतींच्या जवळपास 50 प्रजातींच्या संग्रहालय असलेले भारतातील पहिले क्रिस्टोग्रामिक उद्यान तयार करण्यात येत आहे. आता आपल्याला विचारू शकते भारतातील पहिले क्रिस्टोग्रामिक उद्यान कुठे आहे? भारतातील क्रिप्टोग्रामिक उद्यान कुठे आहे? तर हा चक्रात देहरादून म्हणजेच उत्तराखंड येथे आहे. आठवण राहणार क्रिप्टोग्रामिक उद्यान कुठे आहे? जे भारतातील पहिले आहे, चक्रात देहरादून उत्तराखंड. नेक्स्ट बघा रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी
यांच्या हस्ते नागपूर महाराष्ट्र येथे पहिले लिक्विफाईड नॅचरल गॅस सुविधा प्रकल्पाचे उत्पादन करण्यात आले. बघा, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूर महाराष्ट्र येथे पहिले लिक्विफाईड नॅचरल गॅस सुविधा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आता नितीन गडकरी यांच्याकडे अगोदर MSME म्हणजेच मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालय सुद्धा होता. आता याला जे नवीन मोदी मंडळ झालेलं आहे 2021 यामध्ये याला कोण पाहत आहे? नारायण राणे. कोण पाहत आहे? नारायण राणे. आठवण ठेवा. नेक्स्ट बघा, वर्ल्ड इथे ज्युरिस्ट करा. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन आणि लॉ असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आलेला रूट बॉर्डर जिन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांना देण्यात आला. वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशन आणि वर्ल्ड लॉ असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आलेला रूट बॉर्डर जिन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांना देण्यात आलेला आहे. या माजी न्यायमूर्ती म्हणजे सरन्यायाधीश आहे मुंबई हायकोर्टच्या सरन्यायाधीश कोण होत्या? सुजाता मनोहर, ज्यांना रूट बॉर्डर जिन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर पुरस्कार देण्यात आलेला आहे. नेक्स्ट बघा, आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध दिवस या वर्षापासून 22 जुलै या दिवसाच्या जागी बघा, आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध दिवस कधी साजरा केला जात होता? 22 जुलैला. जो आता या वर्षीपासून कधी साजरा होणार आहे? 27 ऑगस्टला. मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे आणि यावर हमखास तुम्हाला क्वेश्चन होणार म्हणजे होणार. आहे आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध दिवस दरवर्षी 22 जुलैला साजरा केला जात होता, पण या वर्षीपासून हा 27 जुलैला साजरा केला जाणार आहे. आठवण ठेवा. नेक्स्ट बघा, आसाम राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की आदिवासी व इतर आदिवासींच्या समुदाय संस्कृती आणि प्रथा यांच्या संरक्षणासाठी देशी विश्वास आणि सांस्कृतिक विभाग नावाने नवीन विभाग स्थापित करण्याची घोषणा केली आहे. काय करणार आहे? आदिवासी लोकांसाठी व इतर आदिवासी सामूहिक लोकांसाठी संस्कृती आणि प्रथा, त्यांच्या ज्या संस्कृती आणि प्रथा आहे त्याचे संरक्षण करण्यासाठी देशी विश्वास आणि सांस्कृतिक विभाग नावाने नवीन विभाग स्थापन करणार आहे. कोण? आसाम राज्यातील मंत्रिमंडळ. नेक्स्ट बघा, केरळ राज्यातील ऑनलाईन शैक्षणिक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री शिक्षण सशक्तीकरण निधी या नावाने एक निधी स्थापित करण्यात आलेला आहे. केरळ राज्याने काय केलेलं आहे? ऑनलाईन शिक्षण याला ज्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री शिक्षण सशक्तीकरण निधी या नावाने एक नवीन निधी स्थापित केलेला आहे केरळ राज्याने. नेक्स्ट बघा, उत्तर प्रदेश राज्य कायदा आयोगाने प्रस्तावित केलेला आहे लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा पहिला मसुदा यांनी तयार केलेला आहे. कोणी? उत्तर प्रदेश राज्य सरकारने काय केलेला आहे? उत्तर प्रदेश राज्य कायदा आयोगाचे प्रस्तावित काय आहे? लोकसंख्या नियंत्रणाच्या विधेयकासाठी पहिला मसुदा दाखल केला, ज्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे? 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना सरकारी योजनेचा लाभ देणार नाही. 2 पेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना सरकारी योजनेचा लाभ देणार नाही असं कुणाचं म्हणणं आहे? उत्तर प्रदेश राज्यातील कायदा आयोगाचं. नेक्स्ट बघा, जागतिक मलाला दिवस 12 जुलैला साजरा केला जातो. जागतिक मलाला दिवस कधी साजरा केला जातो? 12 जुलैला. आता जागतिक मलाला दिवस म्हणजेच युसुफ मलाला जी कोण आहे? पाकिस्तानची एक महिला आहे. तिच्या नावावर हा दिवस साजरा केला जातो. जागतिक मलाला दिवस. युसुफ मलाला हिच्या नावावर जागतिक मलाला दिवस 12 जुलैला साजरा केला जातो. बघा, यांना सर्वात यंगेस्ट नोबल पीस प्राइज पुरस्कार भेटलेला होता. सर्वात यंगेस्ट शांतीचा नोबेल पुरस्कार कोणाला भेटलेला होता? युसुफ मलाला यांना. नंतर त्यांना मदर टेरेसा हा पुरस्कार सुद्धा भेटलेला होता 2012ला आणि 2014ला त्यांना नोबेल शांती पुरस्कार, 2012ला मदर टेरेसा पुरस्कार. त्याच्यानंतर त्यांना युनायटेड नेशन प्राइज इन ह्युमन राईट, युनायटेड नेशन प्राइज इन म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कार मानवी हक्कासाठी 2013 मध्ये पुरस्कार देण्यात आला होता. नंतर तसे यांना आशियाई गेम चेंजर 2014ला हा पुरस्कार देण्यात आलेला होता. युसुफ मलाला, ठीक आहे, जी पाकिस्तानची महिला आहे आणि तिच्या नावावर जागतिक मलाला दिवस 12 जुलैला साजरा केला जातो. नेक्स्ट बघा, जर तुम्हाला सेशन आवडला असेल तर सेशनला लाईक करा. तसेच तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड केला तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. थँक्यू.